नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज उद्या गणपती पोहायला मला मान्य मी पहिला पण हा ब्लॉग बनवला आहे आणि परत हा ब्लॉग बनवतोय कारण मित्रांनो उद्या अंगारकी संकटची असल्यामुळे खूप गर्दी असणार गणपती पोहण्यामध्ये. मी जितकं ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन दाखवण्याचा ट्राय करेन, तुम्हाला बोर नाही करणार. आता 3:30 वाजलेत, आता निघायचं आहे कारण 6 वाजेपर्यंत आपण गणपती पोहण्यामध्ये पोहोचतोय आणि आपल्याला सनसेटसुद्धा घावल. चला मित्रांनो, विदाऊट टाइम्स व्हिडिओ चालू करू. बाकी काय म्हणताय बोला. बसा लवकर. बाकी हाय करा. हाय 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 आमची मम्मी त्या पण काकी आहेत. मागं दीपक काका आहे तिकडं, त्या मागं सनी सूरज आणि मी नेहमीप्रमाणे हे काका. हा मित्रांनो, खूप मजा येणार आहे कारण की उद्या अंगारकी संकटची असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. आपण जाऊया. तसं आपल्याला खूप लेट झालाय. चला. मित्रांनो, आता आम्ही ते चहा प्यायला थांबलो कारण 5 वाजलेत. तर आपण फ्रेश होऊया, मग जाऊया. सूरज काय आहे हे बघा मित्रांनो, अंडी आणि सेंद्रिय गुळ. इकडे शेंगा आहेत भुईमुगाच्या, पीनट. आपण फक्त पीनट खायचे. तर काय हो दादा दादा ठीक आहे. गोरकंद आहे हे बघा मित्रांनो, गोरखान बोलतो त्याला. तर तळ्यात असते ते शिजवून खायचं. मित्रांनो, गणपतीपुळा अजून इथून 90 किलोमीटर आहेत. आपल्याला पोहोचायला अजून 1 तास जाईल. पहिला पण मित्रांनो मी हा ब्लॉग बनवला गणपतीपुळ्याचा. तरी पण मित्रांनो हा ब्लॉग बनवतो कारण की उद्या संकष्टी असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. तर बघूया काय काय होतंय. तिथं आता आम्ही फ्रेश व्हायला थांबलोय आणि कधीच घेतलंय खायला. सर्व काय झालेलं आहे. आता आपण जाऊया गणपती पोहायला कारण की परत खूप लेट होईल. तर मित्रांनो, आता आपण आंबाघाट इथे पोहोचलो. इथे गणपतीचं मंदिर आहे. तिथे सुद्धा खूप गर्दी आहे कारण की उद्या अंगारकी संकष्टी असल्यामुळे खूप लोक गणपती पोहायला जायला लागले. बघू शकता खूप जण थांबलेत. तिकडे पण खूप गाड्या लागल्या. इथं आपण थोडं फोटोशूट करूया, मग पुढे जाऊया. आता रात्रीचे 9 वाजलेत. आम्ही थांबत आल्यामुळे खूप टाईम झाला आणि रूम बुक केली आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, असे 2 रूम बुक केलेत. अंगारकी संकष्टी असल्यामुळे खूप रेट आहे तिकडे आणि गर्दी असल्यामुळे सगळे रूम बुक आहेत. त्यामुळे ह्या 2 रूम घेतलेत. अशा प्रकारे रूम आहे. ह्याचे मित्रांनो 700 रुपये घेतलेत आणि त्या रूमचे 600 रुपये. अशा मिळून 1300 बुक केलेत 2.
खोलतच नाही. गजब बेइज्जती है. राहू दे. मला मी दुसरी रूम दाखवतो. तुम्ही दुसरी रूम आहे अशा प्रकारे. काय आहेत चिल्लर आहे. बघू काय आहे. पैसा बोलते पैसा. गणपतपुळे फिरायला चिल्लर. गणपतपुळे अरे कहना क्या चाहते हो. गणपतपुळे फिरायला चिल्लर घेऊन आलाय सनी ब्रो. चिल्लर पाहिजे तुला. हे दे माझे. ओ दाखवलं. याचा व्हिडिओ करा. याच्या व्हिडिओ मध्ये याचं नाही काय माहिती का याचा व्हिडिओ आला का नाही पुन्हा वांडर होते. काय होतंय वांडर कुठे वाढ राहतो. मी बघितलं की तुझं बरेच व्हिडिओ तर दाखवते. पोरासने तिथे खेकडे झाला ना. हा बघा हा खेकडे कसा पकडतो आणि मग ते हसलं का नाही काहीतरी बोललंय की मागणं वांडर दाखवते. असं मित्रांनो हे पार्किंगचं आहे बघू शकता. एक प्रकारे हे घरच आहे मित्रांनो. इथून चालत निघालो खाली. मित्रांनो संकष्टी असल्यामुळे वरती अन्नदानाचं वाटप चाललंय. त्यामध्ये शाबू खिचडी दही केळ हे सर्व वाटत आहेत लोकांना. कारण सगळ्यांचा उपवास आहे. आज संकष्टी असल्यामुळे खूप जणांचा उपवास असणार आहे आणि वर तिथं वाटप चाललंय. मित्रांनो खूप गर्दी आहे प्रमाणाबाहेर. वर तर खूप मोठी रांग लागली. हा रस्ता सरळ बीचकडे गेलाय. बीचवरती जायचं बघूया काय काय होतंय. मित्रांनो मी गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे. आत्ताची तर सुरुवात झाली कारण की अजून खूप लोक यायची वाटते. सकाळचे 9 वाजलेत. चल चल.
पोरग पप्पाला खायला घालते. मी एवढं काढा की मला वर आता येते. अच्छा खूप मजा येते. खूप लोक आहेत आज गणपतपुळ्यामध्ये कारण की संकष्टी असल्यामुळे मोबाईलची पूर्ण बॅटरी डाऊन झाले तर सुद्धा मी मोबाईल पाण्यात नेतोय. 5 hours later. मित्रांनो मी गर्दी बघितली असेल. खूप प्रचंड गर्दी आहे कारण की तुम्हाला माहिती आहे संकष्टी आहे. खूप लोक लांबून लांबून आलेत त्यामुळे दर्शन घ्यायला खूप टाईम लागला. 4 तास गेले रांगेमध्ये आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे खूप टाईम गेला. आता तुम्हाला मी बीचवरलं थोडंफार दाखवतो काय काय इकडे बघण्यासारखं. तर मित्रांनो गणपतपुळ्यामधून बाहेर आल्यानंतर आता आम्ही ते जेवायला थांबलो आहे. हॉटेलचं नाव साई आहे. बघा त्यांनी काय काय ऑर्डर केली आपण फक्त खायचं काम करायचं. आणि आपण खूप भूक लागली आहे. ये ब्रदर बर्दर. मित्रांनो खूप मस्त हॉटेल सजवलंय. भूक लागले किती? खूप भूक लागली आहे खूप. अच्छा इतकी लागली आहे की कावळ्या. आजी भूक लागली का? उपवास आहे ना तुमचा आज? मित्रांनो आजींचा उपवास. आजींना खूप भूक लागली. काका कधी येणार ऑर्डर? ऑर्डर दिलेले आहे. पनीर टिक्का पनीर मसाला तुम्हाला का आणि काजू मसाला तुम्हाला का सगळ्यांनाच आपल्याला आणि शाकाहारी थाळ्या केवळ शाकाहारी थाळी. बोला की रे बोला की काहीतरी बोला की काहीतरी बोला की याला. सोनू तुझा माझ्या भरोसा नाही का? तर मित्रांनो अशा प्रकारे थाळी मागवली. रोटी पापड राईस वरण आमटी भाजी दही हे सर्व काही यामध्ये आहे. साधं जेवण आहे. तर चला स्टार्ट करूया. तुम्ही खाल्लं पाहिजे पहिल्यांदा. अमेझिंग. तर मित्रांनो जेवण करून चालेल. आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील तर स्टे ट्यून. गुड बाय.